लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी पती बापाला हे सरकार बेवडे करणार, आव्हाडांची सरकारवर कडकडून टीका। 1947 मध्ये तत्कालीन सरकारने मद्य विक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता। त्या विरोधात मृणालताई गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवले होते। त्यावेळी सरकारने हा निर्णय मागे घेतला होता। आता तब्बल 50 वर्षांनंतर राज्यात 328 वाईन शॉपना परवानगी दिले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी या सरकारने लाडक्या बहिणींच्या पतीला, पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा चंग बांधला आहे। पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधू संतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या मद्य विक्री धोरणाचा कडकडाने विरोध केला आहे। महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने मद्य विक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयास डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला। या निर्णयाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। 50 वर्षांपूर्वी मद्य विक्रीचे परवाने बंद करण्यात आले होते, पण आता पुन्हा ते खुले करून तथाकथित लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये, यासाठी महाराष्ट्रातील जनतेने शुद्धीत राहूच नये, यासाठी तजवीज हे सरकार करत आहेत। 50 वर्षांपूर्वीचे परवाने 15 कोटी रुपयांना विकले जात आहेत। आता हे नवीन परवाने 1-1 कोटी रुपयांना विकले जाणार आहेत। आणि हे परवाने ज्या 47 कंपन्यांना दिले जाणार आहे, त्यांचे संचालक कोण आहेत हे जरा तपासून पहा, असे म्हणत डॉ. आव्हाड यांनी 47 कंपन्यांची यादीच वाचून दाखवली। या कंपन्यांच्या संचालकांनी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत ठाण मांडले आहे। त्यांच्या फायद्यासाठी सत्तेची झिंग चढलेले हे सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राला गटार रांगेत टाकत आहे। त्यामुळेच या सरकारची निशाणी मॅकडॉनल्ड, जॉनी वॉकर अशीच असणार आहे। 1947 मध्ये जसे मद्य धोरण मृणाल गोरे यांनी उधळून लावले होते, तसेच आताही होणार आहे। राज्यात लोकक्षोभ उसळणार आहे। महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्वर तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची भूमी आहे। म्हणून जर दारू परवाने देत असतील तर ते आम्हाला मान्य नाही। 240 सदस्यांच्या पाशवी बहुमताने जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढली असेल तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल, असा इशाराही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला। नियमानुसार रूफटॉपवर मद्य विक्री करता येत नाही, पण अशी मोठी मद्य विक्री सध्या सुरू आहे। येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातही मद्य विक्री केली जात आहे। या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाने दिलेच कसे, असा सवाल करत उत्पादन शुल्क खाते गेली अनेक वर्ष गुपचूप पैसे खात आहे। पण महाराष्ट्राला बर्बाद करून किती पैसे खाणार? हे सरकार बेवड्यांचे सरकार आहे। जनतेला पाणी नाही मिळाले तरी चालेल, पण घराघरात दारू मिळाली पाहिजे, असे या सरकारचे धोरण आहे। लोकांची हाय खाऊन पैसे खाऊ नका। रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र विकायला काढला आहे। आता गेटवे ऑफ इंडियाही विका, असाच टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला। देखो मज्जा, नावं बाहेर पडतील ना डायरेक्टर्सची, पण कसं आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे। आमच्याकडे 240 सदस्य आहेत। 240 सदस्यांच्या जीवावरती तुम्ही आमच्या महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करू शकत नाही। जो इतिहास महाराष्ट्राने ह्याच्यापूर्वी रचलाय, तोच इतिहास महाराष्ट्र परत एकदा रचेल। आणि तुमचे झिंगेमुळे, सत्तेच्या झिंगेमुळे बंद झालेले डोळे उघडतील। मला एक जुन्या जमान्यातलं गाणं आठवतं। तुम्हाला हे सरकार, या सरकारला माफी पण नाही आहे। ते जुनं गाणं मुकेशनी गायलंय आणि म्हणणार आहे राज कपूर। आज ऐका, रविवारचा दिवस आहे। मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ, अब तो मुश्किल है बहकना, मैं नशे में हूँ। हे सरकार बहकलंय, हे सरकार वेडं झालंय, हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे। थिरकतंय हे सरकार। आम्हाला सत्तेवरनं कोणी बाजूलाच काढू शकत नाही। मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ असं म्हणण्याची वेळ यांच्यावर येईल। तुम्हाला माफी नाही। हे उचललेले पाऊल तुमच्या खड्ड्यात आणि चिखलातच जाणार आहे, हे लक्षात ठेवा।